छत्रपती संभाजीनगरच्या बजाज ऑटो कंपनीसमोर प्रशासक विद्यार्थ्यांनी आंदोलन सुरू केले आणि टिमलीस फाउंडेशननं फसवणूक केली असा आरोप आहे। माझ्यासोबत DCP पंकज आतुरकर सर आहेत। काय सांगा सर, मोठ्या संख्येने विद्यार्थी रस्त्यावर उतरले, नेमका काय सगळा प्रकार आहे? आज सकाळी आम्हाला ही सूचना मिळाली की स्टुडंट्स इंटर्न्स जे आहेत बजाज कंपनीचे ते लोकांनी इथं डिमॉन्स्ट्रेशन आयोजित केलं आहे। ऑल ऑफ अ सडन आम्ही आमचा पोलीस डिप्लॉयमेंट केला आहे। आमची जे प्रिलिमिनरी चर्चा झाली आहे इंटर्न्सचे प्रतिनिधीसोबत, त्याच्यातून असं कळालं आहे की जे कंपनी काही यांना सर्टिफिकेट देणार होती ते सर्टिफिकेट भेटले नाही, याच्यामुळे इंटर्न्समध्ये रोष आहेत। त्याचा तोडगा काढायला आम्ही जे इंटर्न्सचे प्रतिनिधी, बजाज कंपनीचे प्रतिनिधी आणि टीमलिस कंपनीचे प्रतिनिधी यांच्यासोबत एक बैठक आयोजित करण्यात आली आहे आणि ते सध्या बैठक सुरू झालेली आहे। ते बैठकीमध्ये जे चर्चा होईल आणि चर्चाप्रमाणे जे काही तोडगा निघेल त्याची आम्ही सगळ्यांना पुढे कल्पना देऊ। तर विद्यार्थ्यांचा असा एक आरोप आहे की जे टिमलीस फाउंडेशन होतं त्यांनी एक डिग्री द्यायचं सांगितलं होतं, मात्र सगळी फसवणूक झाली। 3 वर्षांमध्ये तुमचे डॉक्युमेंट रिजेक्ट झाले। या टिमलीसवर काही कारवाई होऊ शकते विद्यार्थ्यांचा जर तक्रार आले तर? जे आम्हाला सध्या प्रिलिमिनरी सांगण्यात आलं आहे आपले जे इंटर्न्सचे प्रतिनिधी त्यांच्याकडून की टीमलिस कंपनीने यांच्यासोबत जे सर्टिफिकेट बाबतीत यांना करार केला होता किंवा सूचना दिली होती ते काही तांत्रिक अडचणीमुळे कंप्लीट करण्यात आली नाही, त्याच्यामुळे इंटर्न्समध्ये रोष आहे। आपले इंटर्न्स जे आम्हाला आमच्याकडे विषय आणतील त्याप्रमाणे आम्ही कायदेशीर कारवाई करू। निश्चितच आपण बघतोय आपल्यासोबत DCP पंकज आतुरकर सर होते, यांनी या सगळ्या आंदोलनाच्या अनुषंगाने आपल्याशी माहिती दिली। कॅमेरा पर्सन जीवन पाटील सह ज्ञानेश्वर लोंढे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।